जय भवानी जय शिवाजी. आणि सांगायचं काय उदाहरण असं होतं, उद्देश असं होतं माझा झाला काल जे व्हिडिओ बनवला होता मी रोडचे विषय, तर त्यांना त्या ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदारला आणि त्याला सांगून सांगून थकलेलो होतो मी. त्याच्यामुळं म्हणलं आमदार साहेबांना जर याच्याकडे लक्ष जर दिलं साहेबांना, तर मग अजून हे त्याचं ते होईन बाबा, असं असं माझं म्हणायचं होतं. मी काय कुणाला पक्षाचा आणि ना कुणाला याचा बांधेल, म्हणजे कोणत्या पक्षाचा नाही मी, काय या कोणत्याच पक्षाचा नाही मी. त्याच्यामुळं काही एवढी हे नाही. त्याच्यावर मी एक शेतकरी, सामान्य शेतकरी आहे. आणि इतराची चळवळ आहे. समजा मला इतकरी नको व्हा, कारण तिथं काल एक खट्टी दोनदा तिथं एसटी घसरली होती. त्याच्यामुळं माझं थोडं राग अनावर नाही झाल्यामुळं ते व्हिडिओ मला बनावं लागला का. तिथं आणि एक मोटरसायकलवाल्याला तिथं दुर्घटना झाली होती. त्या मोटरसायकलला इतकं लागलं होतं तर त्याची लय नुकसान झाली त्या भावाची. म्हणून सनी तिथं एखाद्याचा कोणाचा बळी जावा नाही म्हणून सनी असं त्या हिशोबानं कोणाच्या घरातले व्यक्ती जाऊ नाही. कारण जिथं तिथं अक्षरचं प्रचंड अपघात हो राहिले. ह्या रस्त्यावर बी तसे होऊ नाही म्हणून सनी माझं ते कळवळ होता, दुसरं काय नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ह्या रस्ता आता आमचा इथला जो रस्ता आहे शिवनानगरला जे पूल आहे, ते पूल पाडलेला आहे. त्या पुलाचं पाडून कमी झाले दीड वर्ष. म्हणजे ते 1.5 वर्षापासून काम चालू आहे. ना कुठलं ते व्यवस्थित काम चालू आहे ना काही. आज अखेरला पाणकाळा लागला तरी अजून काहीच नाही तिथं बी त्या पुलाचं. आणि त्याच्यावरती इतकी इतकी आता आमचं आसपासचे जेवढे खेडे, ते पूल जर लवकर जर नाही झाला तर ते इतके खेडे, त्या जेवढ्या खेड्यामधल्या मुलं मुली शिकायला गंगापूरला, त्यांचं भविष्य त्या पुलावर आलं म्हणे. एक पाऊस जर झाला, जर शिवना नदीला गेल्या वर्षीसारखा जर महापूर जर आला, तर तुम्हाला खोटं नाही सांगत, बरेचसे आसपासचे जेवढे खेडे ते मग तांदुर्डे असन, शिल्लेगाव असन, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इकडले कोळघर, कणकोरी, डिगी, यसगाव डिगी, अजून त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तिकडं अजून आमचं पळसगाव, त्याच्यानंतर इकडं कोळघर, इकडं भालगाव मेंढी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून त्याच्यावर ते नाही, अजून आमचं हादेबाद, त्याच्यानंतर बरं म्हणजे आसपासचे एवढे उतरवाडी, संजयपूर, इकडले संजयपूरचं नाही येत त्याच्यात, कारण संजयपूर इकडं पुढं आहे त्याच्यामुळे संजयपूर नाही येत. आणि एवढे आसपासचे जेवढे वाडगाव, बुट्टेवाडगाव, बदरवाडगाव, इकडले सगळे पोरं तिथं येतात. आणि इकडले समजा रविवारचा दिवस बाजारचा असो, साहेबाला माहिती आहे. आमचे भाजीवाले आमचे इकडले शेतकरी व्यापारी लोक म्हणजे स्टेशनला जातात बाजार माळं घेऊन. आणि जरा एका पाणी जर ते पूल जर वळून जर समजा हाय ते पूल बनलेलं आहे, ते पूल काही एवढं बरोबर बनलेलं नाही, त्याची काही एवढी गॅरंटी नाही, ते टिकन म्हणून गॅरंटी त्याची नाही. त्याच्यामुळं ते सांगितलं होय का बाई याच्यामुळं कोणाचं नुकसान होऊ नये, याचं कोणाचं हे नुकसान होऊ नये याच्यामुळं म्हणून सांगण्यात येतं. कालच व्हिडिओ बनवले मी, जे जवान जे किसान, दुसरं काही नाही रे बाबा.